तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. वेलकम 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 मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. आज विज्ञान क्षेत्रातील एक महान स्तंभ, महत्वाकांक्षी आणि परिश्रमी शास्त्रज्ञ जिच्या संशोधनामुळे मानवी समाजाला एक नवा दृष्टिकोन मिळाला आहे, अशा मेरी क्युरी यांचा आपण आज सन्मान करणार आहोत. थँक्यू थँक्यू थँक्यू. मेरी क्युरी यांनी रेडियम आणि पोलोनियम या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावून म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले. त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकने सन्मानित करण्यात आले आहे. अशा विज्ञानातील दीपस्तंभ मेरी क्युरी यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मेरी क्युरी, तुम्ही विज्ञानासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. तुमच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व तुमच्या शोधाची आठवण म्हणून आम्ही म्हणजेच अमेरिकन सायन्स सोसायटी तर्फे तुम्हाला रेडियमची कुपी सन्मान चिन्ह म्हणून प्रदान करीत आहोत. त्याचा तुम्ही स्वीकार करावा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. मॅम, मी तुम्हाला विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. आज या क्षणी मला माझं बालपण आठवतं. माझा जन्म पोलंडचा. पोलंडमध्ये आम्ही एका लहानशा घरात राहत होतो. माझं पोलंड खूप सुंदर. लहानपणापासूनच माझ्या पोलंड देशावर खूप प्रेम होतं. अजूनही आहे. आज सुद्धा माझं बालपण ज्या घरात गेलं ते पोलंडमधील घर माझ्या डोळ्यांसमोर दिसतंय. हे माझं पोलंडमधील घर. या घरात माझं बालपण गेलं. मी तुम्हाला ओळख करून देते. ही मी म्हणजे मेरी. ही माझी मम्मी गृहिणी. हे माझे पप्पा वादिस्लॉ शाळेत शिक्षक आहेत. आणि ही सारी माझी भावंड. ही माझी सर्वात मोठी बहीण सोफीताई. ही ब्रोन्या, ही हेलेना आणि हा माझा छोटा भाऊ जोसेफ. एके दिवशी मला मम्मी पप्पांच्या बोलण्यातून कळलं की आपल्या मातृभूमीवर पोलंडवर रशियाने आक्रमण केले आहे. त्यांची दडपशाही सुरूच आहे. त्यांना पोलंडच्या लोकांची ओळख पुसून टाकायची आहे. आपला इतिहास, आपली ओळख, आपली भाषा त्यांना सारच नष्ट करायचं आहे. हो, आणि मुलींनी शिक्षण घेऊ नये असाही कायदा आणलाय. हो, मला काळजी वाटते. आपल्या मुलींच्या भवितव्याचं काय होणार? आपल्या मुलींना शिकवणं हे आपलं पालक म्हणून कर्तव्य आहे. सांगते. कोणती सांगू? हा, परीची सांगते. एक होता राजकुमार. तो एका सुंदर अशा जादुई किल्ल्यात राहत असे. त्याला ना एकदा परी भेटली. त्या परीने त्याला एक सुंदर अशी छडी दिली. ती छडी अशी तशी नव्हती. ती एक जादुई छडी होती. त्या छडीमध्ये मला या काल्पनिक गोष्टी नकोयत ग. सत्यकथा सांग ना. कारण खरं जग हे परिकथांसारखं तर नसतं ना. अरे यार, काय ग मेरी, तुला परीकथा नाही आवडत? नाही, कारण खऱ्या जगाला कल्पनेची नव्हे तर व्यवहारिकतेची गरज आहे. अगं मेरी, पण जग तर देवाच्या कृपेवर चालतं ना. हो, पण देवाचं काय? तो तरी खरा आहे की नाही? देव माझ्यासाठी तरी नाही.
कारण जे दिसत नाही, वास्तवात नाही, त्याला मी मानतच नाही. अगं असं बोलू नकोस, देव रागवेल, तुला शिक्षा करेल. हो, चल देवाची माफी माग. नाहीतर संकट येईल. मेरी आधी उठ आणि देवाची माफी माग. मी देवाची माफी नाही मागणार, कारण माझ्या मनावर आणि माझ्या बुद्धीवर विश्वास आहे, अंधश्रद्धेवर नाही. देवाची माफी माग. चल. अगं काय झालं? का भांडताय? मेरी बाळा, काय झालं अगं? मम्मी मम्मी मेरी बघ ना, हिचा देवावर विश्वास नाहीये. आधी हिला देवाची माफी मागायला सांग बघू. डिअर सोफी, श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असते. ती अशी कोणावर लादता येत नाही. मेरीला स्वतःचं स्वतः ठरवू द्या. हो, विचार करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. कोणत्याही बंधनाशिवाय जगता आला पाहिजे. मेरी अजून लहान आहे. ती प्रश्न विचारते, शोध घ्यायला आवडतं तिला. हाच तिचा स्वभाव आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर त्याविषयी अभिमान बाळगा, पण इतरांच्या विचारांना कमी लेखू नका. मेरीलाही तिच्या शोधाचा, तिच्या प्रश्नांचा मागोवा घेऊ द्या. मम्मी मम्मी काय होतंय? आज तू खूपच खोकतेस. तू ठीक आहेस ना? मम्मी 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 हे कर. तुझ्या रुमालावर रक्ताचे डाग. सर्वांना घेऊन मागे मी बघतो. मागे वा सर्वांनी. हळू, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. ये बस. तेव्हा माझ्या मम्मीला क्षयरोग झाला होता. देवावर नितांत श्रद्धा असणाऱ्या माझ्या मम्मीला क्षयरोग झाला आणि ती अंथरुणाला खेळली होती. मी लहान होते तरी माझ्या डोक्यात विचारांचा महापूर येत होता. अगदी वयाच्या 4थ्या वर्षीपासून मला देवाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न पडू लागले. तो खरोखर आहे का? जर तो आहे तर तो सगळ्यांना मदत का नाही करत? का तो माझ्या आईला वाचवू नाही शकत? हाच विचार माझ्या मनात पुन्हा पुन्हा यायचा. आईने प्रार्थना केली होती, ती देवावर विश्वास ठेवला होता, पण तरी ती आजारी पडली. तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारं प्रेम मी पाहत होते, पण तिचं शरीर मात्र दिवसागणिक दुर्बल होत चाललं होतं. आणि एक दिवस मला राहावलं नाही. मम्मी नको नको ग बाळा, माझ्या जवळ नको येऊस. तू आजारी पडायला नको. मम्मी 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 ठीक आहेस ना? मम्मी मम्मी विज्ञानं जनहिताय. हा देश आता सर्व शाळांसाठी बंधनकारक आहे. पोलंडच्या इतिहासाचा अभ्यासही आता रशियन भाषेतच होईल आणि चर्चमध्ये प्रार्थना सुद्धा रशियन भाषेतच म्हणायला लागतील. सर, त्यांना माहीत नसेल भाषा शिकवायच्या आणि मग चुका झाल्यावर शिक्षा भोगायच्या. हे चुकीचं आहे सर. याच्याने शिक्षण थांबेल, वाढणार नाही. भाषेची गोडी. हा पोलंड देश आता आमचा आहे, तुमचा नाही. माफ करा सर, पण हा पोलंड देश आमचा आहे. काय काय बोललास? रशियन अधिकाऱ्याला उलट बोलतो. कुठून आलं हे धाडस? हाऊ डेअर यू? आय विल सस्पेंड यू. दिस इज माय ऑर्डर. फॉलो इट. सर सर प्लीज लिसन. सर प्लीज. सर 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 गेट लॉस्ट. सर प्लीज. पप्पा कुठे आहात तुम्ही? मेरी अगं तिथे जाऊ नकोस, ती प्रयोगशाळा आहे. अगं सोफी ताई, पप्पा तर इथे बसलेत. पप्पा तुम्ही अजून इथे? तुम्ही तुम्ही इथे काय करतायत? प्रयोगशाळेत जायचं नाही हे सांगितलं होतं ना? पप्पा पहिला आम्ही तुमच्या वर्गात गेलो, पण तिकडे तुम्ही दिसलाच नाही. म्हणून आम्ही इथे आलो. मला इथे थोडं महत्वाचं काम होतं, म्हणून मला थोडा उशीर झाला. चला जाऊया आता. वाव,
ही तर जादू आहे. मेरी अगं इकडे ये. मेरी मेरी बाळा थांब, ह्याला हात लावायचा नाही. ही जादू नाही ग, ही रसायनं आहेत जी प्रयोगशाळेत वापरली जातात. आणि हे पाहिलंस, गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप, इलेक्ट्रोस्कोप. हे भौतिकशास्त्रासाठी वापरतात, फिजिक्ससाठी. काय काय म्हणा पप्पा? फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. फिजिक्स. फिजिक्स. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. चल जाऊया आता. तू अजून खूप लहान आहेस, मोठी झाली ना मी तुला सगळं समजावून सांगते. चल आता. फिजिक्स 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 म्हणजे भौतिकशास्त्र. मी आधी फिजिक्स नावाच्या प्रेमात पडले आणि मग फिजिक्स विषयाच्या. लोकांची श्रद्धा देवावर होती, पण माझी विज्ञानावर भक्ती जडली. पण आमच्या घरावर मात्र दुःखाचे डोंगरच कोसळत होते. त्या रशियन अधिकाऱ्याने पप्पांना कामावरून काढून टाकलं आणि माझ्या घरातील सर्वांना क्षयाची लागण झाली. त्यात माझी हेलेना गेली. परी कथा सांगणाऱ्या माझ्या सोफी ताईला सुद्धा तिच्या देवाने नाही वाचवलं. आणि माझी प्रेमळ मम्मी ती सुद्धा त्या भयंकर आजाराने नेली. पण त्यात मला सतत अशी भीती वाटत राहायची की मम्मी सारखा क्षय मला सुद्धा कधीतरी झालं तर आणि याच भीतीपोटी मी तासनतास म्युझिक लावून नृत्य करत राहिले. छंद म्हणून नव्हे तर आपल्याला ही क्षयाची लागण होऊ नये यासाठी, शरीर धडधाकट राहावं म्हणून. पण मला पप्पांच्या चेहऱ्यावर सतत काळजी दिसत होती की आता घर चालवायचं कसं. तेव्हाच मी ठरवलं की आपण आपल्या पायावर उभं राहायचं आणि पप्पांचा भार हलका करायचा. म्हणून मी एका रशियन कुटुंबाकडे गव्हर्नेस म्हणून काम पत्करले. मी तिथे पडेल ते काम करू लागले, कष्ट करू लागले आणि पैसे जमवू लागले. काही महिन्यात पैसे जमा झाल्यावर मी ब्रोनाला पॅरिसला शिक्षणासाठी पाठवले. डू युअर स्टडी. शिवाय तिथे काम करता करता मी तिथल्या मुलांनाही शिकवू लागले. नो, दिस इज रॉंग. डू दिस. वेल डन. शिवाय फावल्या वेळात रसायनशास्त्र आणि माझ्या आवडत्या भौतिकशास्त्राचाही अभ्यास करू लागले आणि लाडकी बनले मी सगळ्यांची. बाय बाय बाय. ब्रोना पॅरिसला होती. तिथे तिला चांगली नोकरी मिळाली. पाठोपाठ तिने मला सुद्धा पॅरिसला बोलावून घेतले आणि पॅरिसने माझ्या आयुष्याला कलाटणीच दिली. अजूनही मला सोर्बोन विद्यापीठातला तो पहिला दिवस आठवतोय. मी प्रोफेसर कोवाल्स्की यांच्या समोर उभी होते. यू आर फ्रॉम पोलंड? येस. पोलंडहून आलेस. इथे मुली फारशा शिकत नाहीत, त्यातही भौतिकशास्त्र आणि गणित तुला शिकायचं आहे? हो सर, हाच माझा विषय आहे, अगदी माझ्या आवडीचा. ठीक आहे, माझ्या शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वेलकम, ऑल द बेस्ट. आणि मी भौतिकशास्त्राच्या अभ्यासात स्वतःला झोकून दिले. त्यात पॅरिसमध्ये कधी कधी इतकी थंडी असायची की माझ्या हातांना बधीरपणा यायचा. पण तशातही मी लिहिणं थांबवलं नाही. मी लिहत राहिले, मी शिकत राहिले. भूक लागली तरी खायला नसायचे, पण ज्ञानाची तहान भागवण्यासाठी पुस्तकं होती. मी शिकत राहिले आणि एक दिवस मी प्रयोगशाळेत काम करत होते. तिथे काम करत असताना मला जाणवले की इथे साधनांची आणि उपकरणांची कमतरता आहे. मला हे प्रोफेसर कोवाल्स्की यांच्या कानावर घालायलाच हवं. सर सर सर
सर आय वॉन्ट टू से समथिंग टू यू. मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. ओ मॅरी, काय झालं? तुला काही मदत हवी आहे का? हो सर. सर इथे माझ्या प्रयोगासाठी साधनांची आणि उपकरणांची कमतरता आहे. सर आय वॉन्ट टू डू दिस. मला हा प्रयोग करायचाच आहे. त्यासाठी मी वाटेल ते कष्ट घ्यायला तयार आहे सर. सर प्लीज कॅन यू हेल्प मी प्लीज. जर तू प्रयोग खेळायचं ठरवलंस तर मला असं वाटतं की तुला पेर क्युरी यांना भेटावं लागेल. पेर क्युरी, हु इज ही? ते एक फ्रेंच संशोधक आहेत. तुला आवडेल त्यांच्यासोबत काम करायला. त्यांच्याकडे महत्त्वाची प्रयोगशाळा आणि उत्कृष्ट उपकरणे आहेत. तू त्यांच्या साथीने काम करावे असे मला वाटते. हो का? मग तर मला त्यांची भेट घ्यायला नक्कीच आवडेल. सर प्लीज कॅन यू अरेंज इट? ओके ओके, आय विल अरेंज इट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वेलकम, ऑल द बेस्ट. आणि मी पेर क्युरी यांना भेटायला निघाले. तो माझा आणि त्यांच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. जॅक, जर आपण हा दाब आणखी वाढवला तर वीज निर्मितीचा प्रभाव आणखी वाढेल का? येस डेफिनेटली. पण आपल्याकडे अचूक मापनासाठी पुरेशी उपकरणं नाहीत. तुला वाटतंय ना की या संशोधनातून मोठा प्रयोग निर्माण होईल? येस डेफिनेटली पेर. एक्सक्यूज मी काही सुचवू का? हु आर यू? आपण कोण? सॉरी, मी मेरी. मला प्राध्यापक कोवाल्स्कीने आपल्याला भेटायला सांगितले. कोवाल्स्की? सोर्बन युनिव्हर्सिटी प्रोफेसर कोवाल्स्की. ओ येस येस. हा, मग त्यांचं काय? पण आपण काही सुचवणार होतात ना? हो. एक्सक्यूज मी. जर तुम्ही क्रिस्टलला योग्य कोनात ठेवून दाब दिलात तर वीज निर्मितीच्या प्रवाहावर त्याचा वेगळा परिणाम होईल. तुम्ही याचा विचार केलात का? लेट्स ट्राय इट. कम ऑन. प्रेसिड. ओ माय गॉड, इट्स रिअली वर्किंग यार. पण मेरी, हे सगळं तुला कसं माहिती? माझा थोडाफार अभ्यास आहे याविषयी. ब्रिलियंट. मिस मेरी, मला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. ओके, नो प्रॉब्लेम. प्लीज कम. विज्ञानं जनहिताय पहिल्या भेटीतच मी आणि पेर क्युरी आम्ही एकत्र आलो. चुंबकत्वाच्या आकर्षणावर संशोधन करत असतानाच आमच्यात कधी आकर्षण निर्माण झाले ते आम्हालाच कळले नाही. प्रेमामुळे संशोधनावर परिणाम होईल हीच भीती होती. म्हणून अनेक वर्ष आम्ही ते व्यक्त होऊ दिलं नाही. पण जाणवत मात्र होतं प्रेमात आहोत हे स्वतःला कळत होतं. पण ते जाहीर करू शकत नव्हतो. त्यात रशिया करत असलेल्या अत्याचारामुळे माझं मन सतत पोलंडमध्येच होतं. छोटा का असेना, पण पोलंड माझा देश होता, माझी जन्मभूमी होती. मला माझ्या पोलंडसाठी काहीतरी योगदान द्यायचं होतं. पेर की पोलंड या दोघांपैकी कुणा एकालाच निवडू शकत होते. आणि मी निर्णय घेतला, मी मायदेशी परत जाणार. आणि मी पोलंडला परत आले. इथे माझ्या मायभूमीत आल्याचा मला आनंद तर होता, पण पेरला ठळकपणे माझी उणीव भासू लागली. त्याने मला अनेक पत्र लिहिली. मेरी, तू पोलंडला गेल्यापासून माझं संशोधन ठप्प झालंय. तू परत ये. आपण दोघं मिळून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात मोठं संशोधन करू शकतो. तुझं तुझ्या देशावर प्रेम आहे आणि ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु विज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जिच्या वापराने पॅरिस किंवा पोलंड नाही तर संपूर्ण मानवजातीचं कल्याण होऊ शकतं. तू जिथे कुठे आहेस तिथे आनंदी असशील का हे विचारायचं धाडसही होत नाही. आणि जर तुला असं वाटत असेल की हे अंतर आपल्याला दूर नेतंय तर हे पत्र तुझ्या हृदयातील आठवणी जाग्या करून देईल अशी आशा आहे. पण तरीही तुला यायचं नसेल परत तर मीच येईन पोलंडला तुझ्यासोबत राहण्यासाठी, तुझ्या डोळ्यात पुन्हा तोच जुना आत्मविश्वास पाहण्यासाठी. पेरच्या म्हणण्यात तथ्य होते. लग्न केले तर प्रेम आणि संशोधन दोन्ही करता येतील. म्हणून मीही प्रेमाला प्रतिसाद दिला. आणि मेरी स्क्लोडोव्स्का मेरी क्युरी बनली. लग्नानंतर आम्ही पुन्हा संशोधन कार्यात गुंतवून घेतलं.
हे सगळं सुरू असतानाच मला लॉर्ड केल्विनच्या प्रसिद्ध पेपर्समधलं एक विधान सतत खुणावत राहिलं. युरेनियम मधून बाहेर पडणाऱ्या किरणांनी सूक्ष्म विद्युत भार निर्माण होतो. हाच माझ्या पुढच्या संशोधनाचा पाया ठरला. सी दिस. असं दिसतंय की बेकेर किरणांची तीव्रता त्या क्षारांमध्ये असलेल्या युरेनियमच्या प्रमाणावर अवलंबून आहे. ज्या अर्थी शुद्ध युरेनियम किंवा त्याच्या खनिज पीच ब्लेंड मध्ये ती जास्त प्रमाणात आहे, याचा अर्थ पीच ब्लेंड या खनिजामध्ये असे काही किरणोत्सारी मूलद्रव्य असले पाहिजे ज्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्सची तीव्रता ही युरेनियम पेक्षाही जास्त असेल. आपण ती किरणोत्सारी मूलद्रव्य शोधलीच पाहिजेत. कम ऑन पेर. Oh my God! पेर, see this. हीच ती 2 किरणोत्सारी मूलद्रव्ये. त्यातलं हे पहिलं किरणोत्सारी मूलद्रव्य, अधिक ग्लो करणारं, नैसर्गिकरित्या आढळणारं. याचं नाव मी रेडियम ठेवणार. प्लीज नोट इट पेर. रेडियम. आणि हेच ते दुसरं किरणोत्सारी मूलद्रव्य. यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्सची तीव्रता ही युरेनियमपेक्षा तर जास्त आहे, परंतु रेडियमपेक्षा कमी. याचं नाव मी माझ्या देशावरून ठेवणार. माझा देश पोलंड. पोलंड. रेडियम. पोलंड. येस, याचं नाव मी पोलोनियम ठेवणार. प्लीज नोट इट पेर. रेडियम, पोलोनियम. पेर, आपण ही 2 किरणोत्सारी मूलद्रव्ये शोधली आहेत. आपण बेक्वेरेलला पडलेलं कोडं सोडवलंय पेर. येस येस. आपण याची नोंद सायन्स अकॅडमीत करायलाच हवी. आपण प्रोफेसर लिपमन यांना भेटायला हवं. नक्कीच. चल पेर. आम्ही रेडियम आणि पोलोनियम या 2 किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. हे आमचं संशोधन. इट्स ओके. पण मिस्टर आणि मिसेस क्युरी, तुम्ही दोघंही अकॅडमी ऑफ सायन्सचे सभासद नाही आहात, त्यामुळे आम्ही तुमच्या संशोधनाची नोंद नाही घेऊ शकत. सर पण यामुळे आमचा सिद्धांताचं चुकीचं ठरत नाही ना सर. आम्ही हा प्रयोग सुद्धा अगदी तुटपुंज्या साधनांनी केला आहे, पण आमचं हे संशोधन सत्यावर आधारलेलं आहे सर. तुम्ही जो सिद्धांत मांडलाय, रेडिएशन इमिटेड बाय कंपाऊंड्स ऑफ रेडियम अँड पोलोनियम, एम आय राईट? येस. हा प्रयोग मला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचा आहे. सायन्स केवळ विचारसरणी नव्हे, तर तिला तथ्य, फॅक्ट्स लागतात. जर तुम्ही हा प्रयोग मला प्रत्यक्ष करून दाखवला, तर मी तुम्हाला अकॅडमीचे सदस्यत्व मिळवून देईन. ओके, विल शो हिम. प्लीज सर. दिस इज युरेनियम 235. यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्सची तीव्रता ही तुलनेने कमी आहे. अँड दिस इज पीच ब्लेंड. या खनिजातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्सची तीव्रता ही तुलनेने जास्त आहे. याचा अर्थ पीच ब्लेंड या खनिजामध्ये असे काही किरणोत्सारी मूलद्रव्य असले पाहिजे ज्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्सची तीव्रता ही युरेनियमपेक्षाही जास्त असेल. आणि म्हणूनच आम्ही ती किरणोत्सारी मूलद्रव्ये शोधण्याचा प्रयत्न केला. आणि सर, तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद होत आहे की आम्ही ती किरणोत्सारी मूलद्रव्ये शोधली आहेत. त्यातलं हे पहिलं किरणोत्सारी मूलद्रव्य, ज्याचं नाव आम्ही रेडियम ठेवलं आहे. यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्सची तीव्रता ही तुलनेने जास्त आहे. आणि हेच ते दुसरं किरणोत्सारी मूलद्रव्य, ज्याचं नाव आम्ही पोलोनियम ठेवलं आहे. यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्सची तीव्रता ही युरेनियमपेक्षा तर जास्त आहे, परंतु रेडियमपेक्षा कमी. आणि अशा रीतीने आम्ही ही 2 किरणोत्सारी मूलद्रव्ये शोधली आहेत. वाव, दिस इज फॅन्टास्टिक. हे तर अकल्पनीय आहे. तुमच्या संशोधनात खरंच मोठी गोष्ट दडलेली आहे. मानव जातीच्या भल्याचे गुपित दडलेलं आहे. हे संशोधन केवळ महत्त्वाचे नाही, तर विज्ञानाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरेल. आय मस्ट साइन इट. मी तुम्हाला अकॅडमीचे सदस्यत्व बहाल करतो आहे आणि तुमची नोबेल पुरस्कारासाठी शिफारसही करत आहे. थँक्यू सर. युरेनियमच्या 10 लाख पटीनं हे रेडियम अधिक रेडिओ ऍक्टिव्ह होतं. याच्या किरणांनी केवळ सूक्ष्मजीव नव्हे, तर संपूर्ण मानव जातीचं कल्याण होऊ शकतं. यात कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. परंतु ही रेडियमची कुपी बहाल करीत असताना मला सायन्स अकॅडमीने अशी अट घातली की याचा वापर
मी केवळ माझ्यापुरता करावा. परंतु मी हे ठरवलेलंच आहे की याचे स्वामित्व हक्क मी केवळ माझ्याकडे ठेवणार नाही. मी याचा वापर संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी करणार आहे. लोकांची श्रद्धा देवावर असते, पण माझा देव मला विज्ञानात सापडला. तो रेडियम सारखा आहे, जो असतो, शोधावा लागतो, सापडतो आणि चमकतोही. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय.